नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद प्रशासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांचा होणारा अभाव. भरारी पथकातील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाची मुदतवाढ. 31 मे पर्यंत 658 अधिकारी कर्मचारी राहणार व्यस्त. सोलापूर शहर जिल्ह्यात पाणी प्रश्न बनला गंभीर. हातपंप बंदावस्थेत असल्याने नागरिकांवर ओढावले जलसंकट. महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा दिला इशारा. रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत 251 प्रवाशांची केली तपासणी. सुमारे 2.5 लाखांचा दंड केला वसूल. आणि जीप 7 वेळा पलटी होऊनही 6 जण बचावले. दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभवला थरार. करकंबजवळील थरारक घटना. भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाची मुदत वाढवण्यात आली असून त्यांना 31 मे पर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे 658 अधिकारी कर्मचारी यात गुंतून राहणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले. त्यानंतर निवडणुकीच्या कामात गुंतलेले बहुतांश कर्मचारी मुक्त झाले. मात्र भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाची मुदत वाढवण्यात आली असून त्यांना 31 मे पर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे 658 अधिकारी कर्मचारी यात गुंतून राहणार आहेत. त्यामुळे कार्यालयात गेलेल्या नागरिकांना साहेब निवडणुकीच्या कामात आहेत असे आणखी महिनाभर ऐकायला मिळणार आहे. दरम्यान मतदान होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामांची जबाबदारी दिली जात होती. तोपर्यंत प्रशासकीय कामावर परिणाम होत होते. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 94 भरारी पथके आहेत. एका भरारी पथकामध्ये 1 द्वितीय श्रेणीतील प्रशासकीय अधिकारी, चतुर्थ श्रेणीतील 1 कर्मचारी, इतर 2 कर्मचारी, 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस कर्मचारी असे एकूण 7 जण या पथकात आहेत. दरम्यान पथकांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे अभिप्राय मागितला आहे. शुक्रवारी पत्र पाठवल्याचे आचारसंहिता विभागाच्या प्रमुख मनीषा कुंभार यांनी सांगितले. सोलापूर शहर जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला असून शहरात हातपंप बंदावस्थेत असल्याने नागरिकांवर जलसंकट आल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहरात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. शहरातील हद्दवाढ भागात पाण्याचा टप्पा 7 दिवसाआड झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा अवस्थेत शहरातील विविध हातपंप बंद अवस्थेत असल्याने नागरिकांसमोर मोठे जलसंकट उभारले आहे. शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले हातपंप नव्या सिमेंट रोडमध्ये अक्षरशः गाडले गेलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. अशा भीषण परिस्थितीत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असलेले चित्र आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने शहरवासियांवर पाणीबाणीची वेळ आली आहे. एकीकडे पाण्याचा टप्पा वाढवला जातो, दुसरीकडे पाण्याचे नियोजन केले जात नाही. अशा दयनीय अवस्थेमध्ये टेंभुर्णी येथील उजनी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळ्यात सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. दरम्यान पाणी प्रश्न लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. महापालिका प्रशासनाने तात्काळ हातपंप दुरुस्त करावेत, अन्यथा महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नमस्कार. सोलापूर शहरातील पाण्याचा ढिसाळ कारभार सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इथले सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी करत आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस नसल्या कारणाने उन्हाळ्यात सोलापूर शहरात विविध ठिकाणी, माझ्या भागात बऱ्याच ठिकाणी सगळे हापसे बंद आहेत. एकही हापसा चालू नाही. पाणी काल होतं, आजचं पाणी दुसऱ्या दिवशी गेले. पाणी पाईपलाईन फुटतो, कोणाचं लक्ष नाही. येणेकरून महापालिकेचे सर्व अधिकारी झोपलेत का अशी अवस्था झाली. कारण त्यांचा आदेश मुंबईवर नाही, तसं मुंबईचा आदेश आल्याशिवाय जागे होत नाहीत असं आम्हाला समजलं. यापुढे आम्ही काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या 2 दिवसाचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही केलं, काँग्रेसच्या वतीने मोठं आंदोलन या सोलापूर महानगरपालिकेचा घागर मोर्चा काढण्यात येईल. येणेकरून सोलापूरच्या महिलांना त्रास होऊ नये. एक तर 43-44 उन्हाचा पारा इथं सोलापूर शहरात चढला असताना आपण साधं हापशे रिपेरी बी करत नाही. हापशे रिपेरीचं एक नट आणायला 2-2, 3-3 दिवस लागतात म्हणतात. मग कुठला कारभार झाला, कुठं चालला पैसा? सोलापुरातला 2 वर्ष झालं महापालिकेचं इलेक्शन आहे, ते निधी कुठे चाललाय हे याचा शोध घेण्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने
वैष्णवताई करगुळे व अंबादास करगुळे. साहेब, मी उत्तम शिवशरण बोलतो. वाडी कुठे समोरचा हापसा बंद आहे. आता या भागात पाणीच नाही आहे. जर 8-8 दिवस जर पाणी नाही तर काय करायचं सांगा. महापालिकेचे कोण येत नाहीत? हा, महापालिकेचे कोणी आलेच नाहीत, लक्ष दिले नाहीत. आता जवळजवळ 2-3 आठवडे झालं बंद आहे. तरी तेवढंच लक्ष द्या, जरा हापसा चालू करा. सोलापूर शहरात अवकाळी पावसाने शिडकाव केल्याने शहराच्या तापमानात 5 अंशाने घट झाली असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामान झाल्याने सोलापूरच्या तापमानात रविवारी तब्बल 5 अंशांनी घट झाली. शनिवारी शहराचे तापमान 42.3 अंश होते. रविवारी त्यात घट होत तापमान 37.4 अंश नोंदले गेले. दुपारच्या सुमारास काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. एप्रिलच्या पंधरवड्यानंतर शहराचे तापमान 40 अंशांच्या पुढेच होते. 10 मे रोजी तापमान 39 अंश झाले. 11 मे रोजी पुन्हा तापमान 42 अंशांच्या पुढे गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उच्चांकी तापमान 44.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 5 मे रोजी या तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी 6 मे रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा 44.1 अंश सेल्सिअस झाला होता. शनिवार 12 मे रोजी तापमान 42.4 अंश होते. रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने आणि पावसाचा शिडकावा आल्याने सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता. सोलापुरात 15 मे पर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावेल. या कालावधीत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली असून 26 एप्रिल ते 10 मे या कालावधीत सुमारे 1.33 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोलापूर विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबवली जात आहे. 26 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तब्बल 148 अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. एकूण 1.33 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. शिजवलेले अन्नपदार्थ, अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या, पॅकबंद नाश्ता, शीतपेये आणि गरम कॅम्फर्समधून चहा, कॉफीची ट्रेन आणि स्टेशन परिसरात विक्री करताना आढळून आले. सोलापूर, वाडी, कलबुर्गी आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर कारवाई झाली. मुख्य 70 अनधिकृत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व अनधिकृत विक्रेत्यांकडून 87,505 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रेल्वे स्थानकावरील अधिकृत केटरिंग स्टॉल्सवर बेकायदा कालबाह्य खाद्यपदार्थ, अनधिकृत ब्रँड पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्यांवर कारवाई झाली. त्यांना 46,000 रुपयांचा दंड करण्यात आला. सोलापूर विभागात कॅटरिंग सेवांमार्फत उच्च दर्जाची स्वच्छता आणि गुणवत्ता राखून प्रवाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. अनधिकृत विक्रीमुळे केवळ आरोग्यालाच धोका निर्माण होत नाही, तर प्रवाशांच्या एकूण प्रवासाच्या अनुभवाशी तडजोडही होते. त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिला आहे. सुधा उपहारगृहाचे मोदी रेल्वे लाईन परिसरात शानदार उद्घाटन झाले. यावेळी ग्राहक हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला असून हे उपहारगृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे. सुधा उपहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये उद्घाटन करण्यात आले. मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फीत कापून पूजा करून रविवारी 12 मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच सुधा उपहारगृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या 60 वर्षांपासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरात इडली, सांबार, चटणी आणि मस्का स्लाइसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किणगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले आहे. सोलापूरमध्ये मंगळवार पेठ, जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा इडलीगृह तथा सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकूलित वातावरणात सुधा उपहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला. सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्री मनी प्र जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले. यावेळी बसवराज शंकरराव किणगी, सिद्धेश्वर शंकरराव किणगी, गंगाधर विश्वनाथ किणगी, अशोक विश्वनाथ किणगी तसेच किणगी परिवारासह शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी
ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काळादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, माजी आमदार दिलीप माने, उद्योजक यतीन शहा, हर्षल कोठारी, माजी महापौर अलका राठोड, शहाजी पवार, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मार्केट यार्ड, मंगळवार पेठ, चाटीगल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली। सोलापूर रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम अंतर्गत 521 प्रवाशांकडून 2.54 लाख इतका दंड वसूल करण्यात आला। मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली सोलापूर रेल्वे विभागात दिनांक 11 मे 2024 रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम घेण्यात आली। या विशेष तिकीट तपासणीची ही मोहीम सोलापूर रेल्वे विभागातील वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर, पंढरपूर या रेल्वे स्थानकांवर तर वाडी, सोलापूर, दौंड आणि मिरज, कुर्डुवाडी, लातूर सेक्शन येथे धावत्या ट्रेनमध्ये एकूण 72 तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी यांनी संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली। विना तिकीट अनियमित प्रवास करणारे प्रवासी आणि बुक न केलेले सामान यांचे एकूण 521 प्रवाशांकडून 2,54,000 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला। तसेच 11 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली। देवताळी त्याला कोण मारी याचा प्रत्यय पंढरपूर तालुक्यात करकंब इथे दिसून आला। भरधाव जीप 7 वेळेस पलटी होऊनही 3 चिमुकल्यासह 6 जण सुखरूप बचावले आहेत। जीप 7 वेळेस पलटी होऊनही 3 चिमुकल्यांसह 6 जण सुखरूप बचावले आहेत। मृत्यूला चकवा देणारी ही घटना पंढरपूर तालुक्यात करकम या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली। हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला। यामुळेच काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला। भोसे येथील बंडू जगताप यांच्या शुद्धी जगताप वय 10, स्वरा जगताप वय 8 या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या। या गाडीमध्ये 2 महिला, 1 मुलगा आणि 3 मुली होत्या। करकमजवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती 7 वेळा पलटी झाली। या अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले आणि रस्त्यावर डोके आपटल्याने ते गतप्राण झाले। मात्र जीपमधील शुद्धी, स्वरा या दोघी बहिणी फुटलेल्या काचेतून सुखरूप बाहेर आल्या। इतर 2 महिला, 1 मुलगा, 1 मुलगी असे 4 जण जखमी झाले। त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पाहिला। संस्कार प्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर सरमकुंडी येथे उन्हाळी शिबिर संपन्न झाले। संस्कार प्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर सरमकुंडी तालुका वाशी येथे वंचित विकास संस्था जाणीव संघटनेच्या वतीने उन्हाळी शिबिरामध्ये रामभाऊ लगाडे यांनी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व कौशल्य, संवाद कौशल्य, गुणवत्ता वाढीवर सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी मुलांची खेळ, गाणी, गोष्टी स्पर्धात्मक घेण्यात आल्या। या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला, बक्षीस मिळवले, त्यांना रानवारा मासिक भेट देण्यात आले। यावेळी संस्थेचे सचिव अजय मणगिरे, सहसचिव उत्तरेश्वर भराटे डावरे यांनी परिश्रम घेतले। यावेळी 30 ते 35 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने मुलांनी सहभाग घेतला। रामभाऊ लगाडे यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। परांडा येथे काळ भैरवनाथ यात्रेची प्रक्षाळ पूजेने सांगता झाली। काल शुक्ल पक्ष पंचमी रविवार श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेची प्रक्षाळ पूजा आणि आजपासून श्रींना चंदनाचे मळवट लावले जाते। आज रोजी श्रींच्या यात्रेची सांगता समारोप झाला। यावेळी देवस्थानचे उपाध्ये विवेक काळे, मानकरी देशमुख पाटील, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थानचे विश्वस्त मयूर पुजारी यांनी श्रींना गरम पाण्याने स्नान घालून तेलात पूजा करून नवीन वस्त्र घातले। तसेच देवांना फुलांनी सुगंधित आरास करण्यात आली। देवाला उपहार नैवेद्य दाखवून कैरीचे पन्हे, डाळ, चुरमुरे, पेढे आदींचा नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी देवस्थानचे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी, कृष्णा घाडगे, अक्षय निळ, प्रशांत वडतिले, राम गाडे, बालाजी गाडे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।
बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद प्रशासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांचा होणारा अभाव. भरारी पथकातील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाची मुदतवाढ. 31 मे पर्यंत 658 अधिकारी कर्मचारी राहणार व्यस्त. सोलापूर शहर जिल्ह्यात पाणी प्रश्न बनला गंभीर. हातपंप बंदावस्थेत असल्याने नागरिकांवर ओढावले जलसंकट. महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा दिला इशारा. रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत 251 प्रवाशांची केली तपासणी. सुमारे 2.5 लाखांचा दंड केला वसूल. आणि जीप 7 वेळा पलटी होऊनही 6 जण बचावले. दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभवला थरार. करकंबजवळील थरारक घटना. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.